नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मला एक कमेंट आलेली होती, हे जे ब्लाउज आहे त्या ब्लाउज पूर्ण व्यवस्थित बसतं, पण पाठीमागचा जो भाग आहे इथे बाहीच्या ठिकाणी पाठीमागे एवढ्या ठिकाणी ह्या इथे फुगा येत असतो। तर त्याचं काय कारण आहे आणि ते येऊ नये म्हणून मुंढ्याला आकार कसा द्यायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता इथे हे असा हा फुगा कशामुळे येतो तर ते आज आपण इथे बघणार आहोत। आणि जर तुमचं ब्लाउज कटिंग करून झालेला असेल तर पाठीमागचा आणि पुढचा भाग हा थोडासा कमी जास्त होत असतो, तेव्हा कसा कट करायचा की त्यामुळे पाठीमागे फुगा येणार नाही मुंढ्याला, तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथे चेक करा। तर आता ते तसं कट न करता आपण डायरेक्टच इथे मुंढ्याला आकार कसा द्यायचा ते आज आपण बघू। तर मी उदाहरणासाठी इथे 45 साईजचं माप घेत आहे। तर 45 साईजसाठी मी इथे शोल्डर 6 इंच आणि मुंढा 6 इंच घेतलेला आहे। तर आता आपण नेहमी जसा आकार देतो ते आधी पहिल्यांदा बघूया। नेहमी इथे आपण 1.25 इंच किंवा 1.5 इंच असं तिरकस मोजून, क्रॉस तिरकस असं मोजून पाठीमागच्या भागासाठी हा असा आकार आपण देत असतो। इथून थोडंसं खाली घेत असतो आणि मग आता इथे आकार हा असा दिल्यानंतर आपली जी बाही इथे अशी जोडली जाते, अर्धा इंच हे सिलाई मार्जिन जात असतं। हे असं गेल्यानंतर सिलाई मार्जिनमध्ये हा एवढाच कापड जात असतो। त्याच्यानंतर आता इथे एवढ्या ठिकाणी हा फुगा येत असतो, हा इथे एवढा कापड जास्त येत असतो। तर त्याच्यासाठी मुंढ्याला आकार कसा द्यायचा ते आज आपण बघणार आहोत। आता इथे जर शिवून झालेल्या ब्लाउजला असा फुगा येत असेल तर आपण काय करतो, इथे जेवढं जास्त येत असेल त्या ठिकाणी सिलाई मारतो, पण फिटिंग जी सिलाई असते तिथे आपल्याला सिलाई मारायला प्रॉब्लेम येत असतो। तर म्हणून काय करायचं आहे आज ते आपण बघूया। तर आता मी इथे 45 साईजसाठी शोल्डर 6 इंच आणि मुंढा 6 इंच घेतलेला आहे आणि इकडे क्रॉस तिरकस इथे 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलेला आहे। हा इथे एक पॉईंट, त्याच्यानंतर इकडून हे असं 2.5 इंचावर खालून वरती 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे जी चेस्टचं माप आपण टाकलेलं आहे तिथून हे असं निम्मे करायचं आहे आणि मग जो पॉईंट येत असेल त्याच्या खाली 1.25 इंच खाली घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडायचे आहेत। आता हे पॉईंट जोडून झाल्यानंतर खाली कसा आकार द्यायचा ते बघूया। तर इथे खाली अर्धा इंच मोजायचं आहे आणि मग तिथे हा असा आकार द्यायचा आहे। आता हा असा आकार दिल्यामुळे काय होतं, इथे जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट होतो आणि मग तिथे फुगा येत नाही। आता इथे हा एक्स्ट्राचा कापड जो येत असतो त्याच्यामुळे इथे फुगा येणार नाही। आता इथे अर्धा इंच ही आपली बाही जोडण्याचं जे सिलाई मार्जिन आहे ते आल्यानंतर इथे मेन बाहीची जी सिलाई आहे ती इथे येत असते आणि जो एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपला सिलाई मार्जिनमध्ये जात असतो। याच्यामुळे जो पाठीमागे तुमचा फुगा येतो तो येणार नाही। ह्या पद्धतीने तुम्ही मुंढ्याला आकार द्यायचा। आता हा असा आकार दिल्यामुळे तुमचा पाठीमागचा मुंढामध्ये जो फुगा येतो तो येणार नाही, कारण एक्स्ट्रा कापड जो आहे तो आपण आधीच कट करून घेतलेला असतो आणि जो एक्स्ट्रा झालेला असतो तो सिलाईमध्ये हा आपला असा येत असतो। एवढं आपलं सिलाई मार्जिनचं कापड येतं आणि बरोबर खाली जो एक्स्ट्रा कापड येत असतो तिथे बरोबर आपली ही सिलाई येत असते बाही जोडण्याची। आता हे असं केल्यामुळे तुमचा पाठीमागच्या मुंढ्यामागे जो फुगा येत असतो तो येणार नाही। पण याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं, मुंढा अर्धा इंच खाली घेतल्यामुळे हा जो मुंढा आहे तो ब्लाऊजचा मुंढा तो वाढतो। आता माझ्याकडे जे 45 साईजचं ब्लाऊज आहे हे 45 साईजचं नाही आहे, पण उदाहरणासाठी तुम्हाला सांगते,
माझ्याकडे जे 45 साईजचं ब्लाऊज येतं शिवायला, तर त्याच्यामध्ये बाहीमुंडा हा 9.5 इंच असतो. बाहीमुंडा हा असा मोजायचा असतो तिरकस. बाही जिथे जॉईंट झालेली असेल तिथे ह्या शोल्डरपासून तर खाली फिटिंग सिलाईपर्यंत असा बाहीमुंडा आपण मोजत असतो. तर हा 45 साईजमध्ये माझे जे कस्टमर आहेत त्यांचा 9.5 इंच मुंडा येत असतो. आता इथे खाली अर्धा इंच वाढवल्यामुळे काय होतं, आता हा जर मुंडा मोजला तर हा अर्धा इंच वाढणार आहे. आता इथे हा असा मोजला तर हा 10 इंच येतो, म्हणजे अर्धा इंच येत आहे. अर्धा इंच जास्त येत आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही जेव्हा बाही कटिंग करणार तेव्हा बाही मुंड्याचं जे माप आपण टाकतो ते अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची बाहीसुद्धा ही 10 इंचाची होणार आहे. आणि बाही ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा सेम येणार आहे, तुमची बाही कमी पडणार नाही. पण फिटिंग करताना काय करायचं, जेव्हा आपण ब्लाऊज शिवून होतं तेव्हा आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा इथे फिटिंग करताना मात्र 9.5 जर तुमची बाहीमुंडा जर तुमचा 9.5 येत असेल तर 9.5 टाकायचा आहे, किंवा 10 इंच येत असेल तर 10 इंच टाकायचं आहे. आता इथे जर 9.5 येत असेल तर असं फिटिंग करताना 9.5 इंच इथे घ्यायचं आहे, मार्किंग करायचं आहे, आणि मग त्याच्या खाली चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं सिलाई मार्जिनसुद्धा एक्स्ट्रा राहणार आहे. इथे कापड जेव्हा आपण बाही जोडतो आणि जेव्हा कमी पडतो तर बाहीमुंडा आपण कट करून टाकतो तेव्हा सिलाई मार्जिनसुद्धा कमी होत असतं. तर अशा वेळेस हे असं करायचं आहे. आता इथे हा असा आकार तुम्ही द्यायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमचा बाहीमुंडा जर 10 इंचच येत असेल तर तुम्हाला इथे बाही वाढवायची गरज नाही आहे. आता इथे पाठीमागचा मुंडा हा आपण 1.25 इंचावर आकार देतो, तर पुढच्या मुंड्यासाठी इथे आपण 1.25 इंचावर आकार द्यायचा आहे. आणि हा असा आकार देऊन इथे अर्धा इंच किंवा 1.25 इंच अंतर राहिलं तरी चालतं. ह्या पद्धतीने तुम्ही आकार मुंड्याला देऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.